नमस्कार. आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज. महाराष्ट्र गाव येथील सुपीनाथ शिव मंदिरात कावडधारी महिलांनी केला जलाभिषेक. मागील वर्षीपासून सुरू केली महिलांनी परंपरा. मुंडगाव प्रतिनिधी. येथील असलेल्या शिव मंदिरात कावडधारी महिलांनी पूर्णेवरून पाणी आणून श्रावणातील शेवटच्या रविवार रोजी जलाभिषेक केला. अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे कावडधारी महिलांनी सुद्धा मनात चंग बांधला की शिव मंदिरात पूर्णेचे पाणी कावडीने आणून जलाभिषेक करू. त्यानुसार महिला वाघोली येथे पूर्णेवर जाऊन तेथील पूर्णा नदीतील पाणी कावडीने आणून श्रावणातील शेवटच्या रविवार रोजी दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत येथील असलेल्या तिन्ही शिव मंदिरात या महिलांनी आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक करून सुपीनाथ महाराज शिव संस्थान येथे या महिलांच्या कावड यात्रेचा समारोप झाला. यावेळी लहान मुली व लहान मुले सुद्धा कावड घेऊन सहभागी झाले होते. तर महिलांची कावड पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती व यावर्षीपेक्षा पुढील वर्षी अधिक प्रमाणात कावड यात्रा वाढण्याची शक्यता येथील महिलांनी व्यक्त केली. तसेच गावात महिलांनी हर हर बोलाच्या व हर हर महादेवाच्या जयघोषाने मुंडगाव दुमदुमून गेले होते. अशीच प्रथा दरवर्षी करण्यात येणार असल्याचे या कावडधारी महिलांनी सांगितले. यावेळी या कावड यात्रेत सुवर्ण विवेक जयस्वाल, कमोदिनी सुधाकर गाळे, रेखा उमेश दोरकर, वंदना राजेश बावणे, अर्चना रमेश आखरे, पूजा गणेश मलिये, प्रणाली राजेश वारकरी, राधिका प्रमोद मलिये, संगीता अशोक क्षीरसागर, धनश्री राजेश तळे, सिद्धी नरेंद्र लहाने, प्रियंका सतीश दोरकर, शीतल संतोष तायडे, रेखा माधवराव आखरे, शुभांगी अमर तळे, सपना अजय जयस्वाल, लक्ष्मीबाई रमेश चुंबळे, दीपा दिनेश बोडके, कांता गजानन वासनकार सह गावातील असंख्य महिलांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंडगाव येथील सुपीनाथ महाराज शिव संस्थान येथे श्रावणातील शेवटच्या रविवार रोजी महिलांनी कावडीने पाणी आणून मंदिरात जलाभिषेक केला व गेल्या वर्षीपासून महिलांनी कावडनी पाणी आणून जलाभिषेक करण्यास सुरुवात केली आहे. गजानन वारकरी अध्यक्ष सुपीनाथ महाराज शिव संस्थान मुंडगाव. सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी संपादक राजकुमार वानखडे सह मी कविता वानखडे. मुंडगाव. शेवटचा रविवार आणि उद्याचा श्रावण सोमवार. तरी या मुंडगाव सुपीनाथ महाराज शिव मंदिर संस्थानच्या वतीने महिलांनी केलेल्या या आयोजित कार्यक्रमाला चांगला उत्साह, चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरेच दिवसापासून ह्या महिला आपल्या कावड यात्रेचं कार्यक्रम निश्चिती, गावातून मिरवणूक आणि लोकांसाठी चांगले काम करतात. या माध्यमातून आमच्या जयस्वालताई, रेखाताई दोरकर, आमच्या सोनबाई आणि आखरेबाई, गाळेबाई, ह्या सर्व महिला, अशा बऱ्याचशा महिला आहे, यांचा चांगला उत्साह असतो. या गावातून मिरवणूक काढून ती गावातील जे बेलपत्र आहे ते जमा करून एका शेतीत त्याचं एकोबा करून एका ठिकाणी जमा करतात. अशा पद्धतीचा हा उत्साह राहतो. या उत्साहामध्ये सुपीनाथ महाराज संस्थानच्या वतीने मी त्यांना सर्वांना खरोखर मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच ही परंपरा पुढे पण यांनी चालत ठेवावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. प्रणाली राजेश वारकरी, मी मुंडगावमध्ये राहते. सुपीनाथ महाराज संस्था मुंडगाव हे महिलांची कावड